दरम्यान डिझेल टंचाईचा कापूस लागवडीला सुद्धा मोठा फटका बसतोय। शेताची मशागत न झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। जळगाव जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरती पूर्व हंगामी कापसाची लागवड केली जाते, मात्र यंदा डिझेल न मिळाल्यानं शेतजमीन पेरणीसाठी तयार झालेली नाहीये। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। दादा काय सांगणार, शेतीच्या कामांना पाचोरा तालुक्यात सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? आणि सर आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे लवकर कपाशी लागवड करू आणि जेवढं लवकर कपाशी लागवड होईल मे महिन्यात तेवढं उत्पन्न जास्तीत जास्त वाढतं। हे आमचा अनुभव असल्यामुळे आम्ही 22-23च्या रेंजमध्ये कपाशी लावून टाकतो। टेम्परेचर कितीही असलं तरी आम्ही पाणी असल्यामुळे आम्ही तेवढं लागवडीचं काम करून टाकतो। सध्या तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र तुम्ही या तापमानामध्ये कापूस लागवड करतायत, काय सांगाल? तापमान वाढलं तरी आमचा दरवर्षीचा जो अनुभव आहे त्यानुसार आम्ही कपाशी या दिवसात लावतोच। दादा सध्या पेट्रोल डिझेल मिळत नाही, काही अडचणी येत आहेत का यासाठी? खूप 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 आता हे क्षेत्र माझं तयार व्हायला 10 दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे मला हे क्षेत्र तयार करायला अडचण आली नाही। पण माझं असं अजून 7-8 एकर क्षेत्र पडलेलं आहे, ते डिझेल अभावी जसं तसं पेंडिंग पडलंय। तर भविष्यात कॉटनला काहीतरी बाजारभाव मिळाला तर ठीक, नाही तर कॉटन असं काही एवढं हे नाही। पण आता कॉटन शिवाय करणार काय? किंवा कॉटननी मक्कानी ज्वारी हे असलं नाही करणार तर दुसरं करणार काय? हमी भाव नसल्यामुळे सगळ्या गोष्टींचा हा मोठा प्रॉब्लेम आहे। आणि त्याच्यात प्लस मजूर मिळत नाही। मजुराची जी अपेक्षा झालेली ती 500, 550, 600 रुपये रोज देऊन बाई किंवा माणूस मिळतच नाही। ते तर खूप अवघड आहे। पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासत आहे, मात्र तासनतास रांगेत उभं राहून आता शेतीची कामे पूर्णत्वास करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।